यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात। अर्थसंकल्पानंतर सरकारची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी खुर्चीची अदलाबदली झाली आहे, टीम तीच आहे असं म्हटलं। यावरून अजितदादांनी मिश्किल टोला लगावला। तर अजित पवारांनी 11व्यांदा बजेट मांडलं। यावरून शिंदे आणि फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं। एकादशीच्या दिवशी एकादश अर्थसंकल्प म्हणजे 11वा अर्थसंकल्प दादांनी सादर केलेला आहे। आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड हा बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांच्या नावाने आहे। 13 अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत। दादा या टर्म मध्ये तो रेकॉर्ड तोडणार आहे, पण तो रेकॉर्ड तोडत असताना एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी दिला। काल चॅम्पियन ट्रॉफी देखील आपण जिंकली, तसं रोहित शर्माने नवा विक्रम केला। तसंच मला वाटतं किती वेळा 11 वेळा तुम्ही 11 वेळा ना 11 वेळा बजेट मांडणारे विक्रमी ठरले अजितदादा। विकसित महाराष्ट्र हाच महायुतीचा वादा। त्यामुळे हे दादा बजेट आहे, ठरवणार बजेट वजनदार आहे। गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे। मला तर काही जात नाही ते। अदलाबदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। बीड पोलिसांच्या 2 पथकांकडनं सतीश भोसलेची शोध मोहीम। बीड पोलिसांच्या 2 पथकांकडनं शोध। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी हात सोडून धनुष्यबाण घेतला हाती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधातील 2007ची एफआयआर व्हायरल। किशोर फड यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एफआयआर। आमदार संदीप क्षीरसागरांनी तहसीलदारांना धमकावल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। ग्राम रोजगार सेवकाला का नोटीस काढली असं म्हणत प्रकरण मिटवण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप। सतीश भोसले उर्फ खोक्या अद्यापही फरार। अमानुष मारहाण प्रकरणात 2 गुन्हे दाखल, तर खोक्याची कार पोलिसांकडून जप्त। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अडचणीत। अंतरिम जामिनाची मुदत संपणार, आज हायकोर्टात हजर राहण्याच्या कोरटकरला सूचना। येरवड्यामध्ये भर रस्त्यात अश्लील चाळे करणं भोवलं। आरोपी गौरव आहुजाला पुणे पोलीस आज कोर्टात सादर करणार, तर भाग्येश ओसवालच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज। चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता भारतीय संघ मायदेशी परतला। रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्याचं मुंबई विमानतळावरती स्वागत।